प्रीतम मुंडेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक जी आहे ते माजलगाव मतदारसंघामध्ये पार पडती। माझ्यासोबत काही नेते मंडळी आहेत। काय या बैठकीमध्ये प्रीतमताई काय चर्चा करणार आहेत, काय सांगाल? आज भोगलवाडी या ठिकाणी SIR अंतर्गत बूथ BLO2 आणि बूथ प्रमुख यांची सामूहिकरित्या तिन्ही मतदारसंघाची म्हणजे वडवणी, धारूर आणि माजलगाव अशी मिळून सर्वांची बूथ प्रमुख आणि BLO2 प्रमुख म्हणून बैठक आयोजित केलेली आहे। खरं पाहिलं तर देशभर सध्या SIR यानुसार ह्या ठिकाणी काय बदल होणं गरजेचं आहे, त्या अनुषंगानं गेल्या 25 वर्षापूर्वी जी मतदार पुनर्रचना झालेली होती त्या अनुषंगानं संपूर्ण देशभरामध्ये मतदार यादी पुनर्रचना कार्यक्रम सध्या चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी भोगलवाडी या ठिकाणी देखील हाच कार्यक्रम संपन्न होत आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला जे भारतीय जनता पार्टीला ज्यांना अतिशय कार्य करण्याचं प्रोत्साहन दिलेलं आहे, नव्हे तर भारतीय जनता पार्टीचं ह्या ठिकाणी ज्यांना उगम झाल्यानंतर ज्यांना काम केलेलं आहे अशी श्यामाप्रसादजी मुखर्जी यांचं देखील 125वी जयंती आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचं कार्य आणि त्या पद्धतीनं त्यांच्या कार्यावर पावलावर पाऊल टाकून सामान्य कार्यकर्त्यांना देखील असं काम केलं पाहिजे अनुषंगाने असा हा कार्यक्रम होत आहे। आणि त्यानुसारच आज आदरणीय आमच्या लोकनेत्या प्रीतमताई ह्या ठिकाणी आम्हाला अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन करणार आहे। खरं पाहिलं तर आज आपल्याला माहीत आहे भारतीय जनता पार्टीची वाटचाल ही कशा पद्धतीने चालू आहे। आत्ताच नुकताच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये देखील आपले ह्या ठिकाणी 16 आमदार आपले 17 आमदार ह्या ठिकाणी आपले निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व हे संपूर्ण देशभरामध्ये आपल्या कार्यकुशलतेनुसार सामान्य व्यक्तीच्या कार्यकर्त्याच्या या ठिकाणी संघटनात्मक बांधणीतून मजबूत होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम जोमानं चालावं आणि एक प्रशिक्षित कार्यकर्ता व्हावा आणि म्हणून बूथ प्रमुखाला आणि शक्ती प्रमुख त्याचबरोबर BLO2 प्रमुख यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। आणि भारतीय जनता पार्टीची वाटचाल ही सामान्य बूथ प्रमुखामुळं शक्ती प्रमुख ह्या ठिकाणी चांगली वाटचाल चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कणा हा कार्यकर्ता आहे, शक्ती प्रमुख आहे, बूथ प्रमुख आहे। त्यामुळं कार्यकर्त्याला अधिक जोमानं काम करणं गरजेचं आहे। त्या अनुषंगानं नवीन जे भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोकांनी प्रवेश केलेला आहे, त्याचबरोबर नवीन जे मतदार आहेत 18 वर्षानंतरचे तरुण मुलं, त्यांना देखील भारतीय जनता पार्टीची विचारधारा काय आहे, भारतीय जनता पार्टीचं कार्य कसं चालू आहे आणि पुढील वाटचाल भारतीय जनता पार्टीची कशी असली पाहिजे त्या अनुषंगानं ह्या ठिकाणी बैठका चालू आहेत। या ठिकाणी पाहिलं गेलं तर ज्या मतदारसंघामध्ये बैठक पार पडते त्याच ठिकाणचे आमदार जे आहेत ते मागचं त्यांचं स्टेटमेंट असं देखील आहे की पंकजा मुंडेंनी, धनंजय मुंडेंनी एक मोठं षडयंत्र रचलं होतं। मात्र त्यांच्या वक्तव्याकडं कसं पाहताय, कारण की ते युतीमधलेच ते एक आमदार आहेत? अतिशय हे चुकीची बाब आहे। आम्ही देखील त्या ठिकाणी एक मध्यंतरी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यावेळेस त्याला अतिशय मार्मिक पद्धतीने उत्तर दिलं की ज्यावेळेस दादा तुम्ही निवडून आला होतात आणि निवडून आल्यानंतर अनेक ठिकाणी तुमचे सत्काराचे कार्यक्रम आयोजित केले होते, त्यानंतर तुम्ही अनेक ठिकाणी स्टेटमेंट दिलं की आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे, प्रीतमताई मुंडे, भारतीय जनता पार्टीचे ह्या ठिकाणी आमचे असलेले जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख आणि भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, सरचिटणीस आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनं जोमानं काम केलं आणि त्यामुळं माझा विजय हा म्हणजे शक्य नव्हता, पण ह्या सर्वांच्या मेहनतीमुळं, सर्वांनी अतिशय चांगलं काम केल्यामुळं हा विजय झालेला आहे। पण खरं पाहिलं तर असं त्यावेळेस वक्तव्य केलं होतं आणि अचानक हे वक्तव्य बदलणं हे म्हणजे धक्कादायक काही जणांना वाटतं, परंतु दादांचा इतिहास पाहिला तर तोच आहे की दादा असं हे धक्कादायक काहीतरी बोलून एक त्यांचं वेगळं राजकारण करण्याचा काहीतरी प्रयत्न चालू आहे असं मला वाटतं। खरं तर पंकजा मुंडे लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला, मात्र त्यांच्या पराभवानंतर काय जिल्ह्याचं नुकसान झालंय, काय जिल्ह्याचा विकास रखडला गेला असं वाटतंय? आता मंत्री असून देखील मात्र ते लोकसभेला पराभव झाला। खरं पाहिलं तर पंकजाताईंच्या पराभवामुळे बीड जिल्ह्याचं त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे। पंकजाताई जर निवडून आल्या असत्या तर महाराष्ट्रातील जे काही रखडलेली कामं आहेत, रेल्वेची असतील किंवा इतर जी कामं आहेत, ते धडाडीने झाली असती असं वाटतंय मला। काय मतदारसंघातला कोणकोणता विकास जर मंत्री पंकजा मुंडे केंद्रात मंत्री जर असत्या तर काय विकास झाला असता तुमच्या माजलगाव मतदारसंघाचा असं तुम्हाला वाटतं? एक तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत पूर्णतः भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, परंतु दुर्भाग्य आपल्या जिल्ह्याचं असं आहे की आपल्या जिल्ह्यातच विरोधी पक्षातला खासदार निवडून आलेला आहे। ताईसाहेब जर खासदार असल्या असत्या तर जिल्ह्यामध्ये अजून मोठमोठे हायवे झाले असते, जिल्ह्याचा एकंदरीत पाहता सर्वांगीण विकास झाला असता आणि रेल्वे समजा रेल्वे वगैरे ह्या सर्व गोष्टी जिल्ह्याला ताबडतोब मिळाल्या असत्या।
खरं तर रेल्वेचं काम जे आहे ते माझ्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या कामाला गती दिली असं बजरंग सोनवणेंचं वक्तव्य आहे. त्या वक्तव्याकडं कसं पाहता? अहो बजरंग बाप्पाचं हे वक्तव्य म्हणजे निव्वळ हास्यास्पद वक्तव्य आहे. एकतर त्यांचा काही रोल नाही, सरकारवरी केंद्रात भाजपचं, राज्यात भाजपचं सरकार, निधी देणारा पक्ष भाजप, आणि ह्यांच्या हे अगरबत्ती कुठं लावायला लागले बजरंग बाप्पा? त्यांचा काही संबंध आहे का त्या गोष्टीशी? एकतर ती रेल्वेचं काम इतक्या दिवसापासून जे रखडलेलं काम आहे ते पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आल्यानंतर ते आदरणीय प्रीतमताई मुंडे साहेब खासदार असताना ते कार्य चालू झालेलं आहे. आणि बजरंग बाप्पा आता ते एक मराठीत एक म्हण नाही का की दत्तक लेकरं घ्यायचे आणि कडावर घेतलं की माझं लेकरू म्हणायचं, तशा पद्धतीचं कार्य झालं आहे बाप्पाचं. म्हणजे काम करायचं एकाने, पूर्णत्वास काम आल्यानंतर नाव द्यायचं, म्हणजे चुकून झालेले खासदार आहेत ते. बाप्पा म्हणजे जिल्ह्यातल्या काही घडामोडी अनावधानानं ज्या घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये चुकून खासदार झालेले आहेत, त्याच्यामुळे ते असं काहीतरी वक्तव्य बोलतात. त्यामुळे पुढं भविष्यात ते कधी होऊ शकणार नाहीत खासदार. तुम्हाला काय वाटतं, मंत्री पंकजा मुंडेंचा लोकसभेला पराभव झाला आणि त्यामुळं जिल्ह्याचं काय नुकसान झालं असं वाटतं? जिल्ह्याचं अतिशय नुकसान झालेलं आहे. पंकजाताई साहेब जर मंत्री असल्या असत्या, निवडून आल्या असत्या, तर जिल्ह्याला हजारो कोटी रुपयाचा निधी माननीय आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दिला असता आणि आपला बीड जिल्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 असला असता. हे आमचं स्वप्न अधुरं राहिले. नक्कीच येणाऱ्या काळात हे आम्ही स्वप्न पूर्ण करू. आज प्रीतम मुंडे या बैठकीला येत आहेत, मात्र काय काही मागणी वगैरे काही करणार आहात? मतदारसंघातले काही अडचणी वगैरे त्यांना काही सांगणार आहात? सध्या BLO 2 बैठकीच्या आयोजनासाठी प्रीतमताई मुंडे या येणार आहेत आणि सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. हे मार्गदर्शनातून अनेकांना अनुभव येणार आहेत. आणि एक महत्त्वाचं म्हणजे माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी सध्याचे आहेत ते मोजे नागझरी गायमुखी या कुंडलिका प्रकल्पात 1986ला पुनर्वसन झालं. ते अधिवेशनमध्ये ह्या गावाचा मुद्दाच मांडत नाही. ह्या गावाची 40 वर्ष जनगणना झाली नव्हती, आता झाली. आणि अधिवेशनमध्ये मुद्दा एवढा गंभीर आहे, अधिवेशनमध्ये मांडणं महत्त्वाचं आहे. मांडत नाही ते म्हणते तुमच्यापासून फायदा काय आमचा? आणि जर त्यांचे कारखानासुद्धा ह्या गावाच्या पाण्यावर आहे कुंडलिकामध्ये झालेला. आणि सध्याचं असं आहे की सध्याचं वातावरण असं झालं आहे की ते भेदभावाचं राजकारण करायला लागले, सामान्य माणसाला बाजूला सारायला लागलेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट तर अधिवेशनमध्ये चालू प्रीतमताईकडं मी सगळे डॉक्युमेंट घेऊन आलो आहे की पंकजताईच्या कानावर हे अधिवेशनमध्ये ही मुद्दा घालावा, जेणेकरून आम्हाला 40 वर्षापासून अपेक्षित न्याय मिळाला नाही. आणि आमची धारूर तालुक्यामध्ये नाव आहे आणि माजलगाव तालुक्यामध्ये 86 लोकसंख्या आहे. आणि त्या लोकसंख्येला न्याय भेटावा, प्रकल्पग्रस्ताला न्याय भेटावा. आणि एवढा ज्वलंत आम्ही जगाव का मरावा हा ज्वलंत मुद्दा झालेला आहे. मग शेवटी जगता वैयक्तिक जीवन जगता आलं नाही. स्वतः कसं जगावं, मरावं का जगावं, न्याय कुणाला मागायचा? आणि न्याय मागणारे जर तुमच्यापासून काय फायदा म्हणत असतील तर न्याय कुणाला मागायचा? म्हणून ह्या भावनेतून मी साहेबाचा कार्यकर्ता असल्यामुळं की असं भेदभावाचं राजकारण चालू झालेलं आहे. आणि मला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला एकच म्हणायचं आहे की सर्वसामान्यासाठी मानवजातीला हे योग्य नाही. म्हणून मी ताईला विनंती करणार आहे की ताई तुम्ही अधिवेशनमध्ये हे मुद्दा मांडा आमच्या गावाचा. आता खरं तर कालचा एक बीडमधला विषय चर्चेचा बनलेला आहे. खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाचं नाव जो काल भांडण सोडवायला तरुण गेला त्या हत्या प्रकरणामध्ये घेतलं जात आहे. काय वाटतं बरं त्या प्रकरणावर? कालचा जो किस्सा आहे की घुले नावाचा त्यांचा त्या ठिकाणी दुसऱ्याचे भांडणं सोडायला गेले असता, एक कोळी समाजाचा मुलगा आहे, त्याचे भांडणं लागले असताना त्याचा सोडवायला गेल्यानंतर त्याच्यावर वार करून त्याचा हत्या केली. निंदनीय आहे. अशा घटना खरं तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये कुठंच महाराष्ट्रामध्ये घडायला नाही पाहिजे. परंतु त्या ठिकाणी जर कोणीही दोषी असेल, तो खासदार असो, आमदार असो किंवा मंत्री असो, सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान न्याय कायदा दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे जर कोणीही दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आणि विशेषतः करून सामाजिक बांधिलकी, सामाजिक घडी ह्या जिल्ह्याची बिघडू नये याकडे सुद्धा सर्व नेते मंडळीने लक्ष दिलं पाहिजे.
आणि अशा घटना इथून पुढे घडल्या नाही पाहिजे. खरं तर लोकसभेमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला, मात्र त्यामुळे जिल्ह्याचं काय नुकसान झालं आहे, कोणते कामं जर त्या खासदार झाल्या असत्या तर झाल्या असत्या असं वाटतं? खरं तर बीड जिल्ह्यामधचं एवढं दुर्दैव आहे की ताई मागच्या काळात ग्रामविकास मंत्री होत्या, त्यावेळेस जेवढा महाराष्ट्रामध्ये कोणत्याच जिल्ह्याला निधी आला नाही तेवढा निधी खरं तर बीड जिल्ह्यासाठी महाराष्ट्रामध्ये फक्त बीड जिल्ह्याला ग्रामविकास माध्यमातून सडक किंवा रस्ते हे चकाचक देऊन सगळ्यात जास्त निधी देण्याचं काम पंकजाताईनं केलं त्यावेळेस मंत्री असताना. आतासुद्धा जर खासदार म्हणून ताई निवडून आल्या असत्या तर पहिल्या 10 कॅबिनेटमध्ये ताई ह्या मंत्री दिसल्या असत्या. आणि ताई मंत्री झाल्यानंतर जो आपला रेल्वेचा प्रश्न होता तो अपुरा आहे, तोसुद्धा रेल्वेचा प्रश्न तात्काळ या ठिकाणी मार्गी लागला असता. MIDC सारखे शिरसाळ्यामध्ये MIDC स्थापन करून अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम ताईच्या माध्यमातून होणार होतं, परंतु ताई अल्पशा मतानं पराजय झाल्यामुळं हा जो आपला शेतकऱ्यांचा विषय आहे, गोरगरिबांचे कामं आहेत, रस्त्याचे कामं आहेत, हे सर्व रगडलेले आहेत. खरं तर याच मतदारसंघातले आमदार जे आहेत ते कालचं त्यांचं असं देखील वक्तव्य आहे की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी मोठं षडयंत्र रचलं होतं. त्या वक्तव्याकडं कसं पाहताय? धनंजयजी मुंडे साहेब आणि पंकजाताई मुंडे यांच्या बऱ्याच सभा या मतदारसंघामध्ये स्थानिक जे आत्ता सध्याचे आमदार आहेत त्यांना निवडून येण्यासाठी लावल्या. जर त्यांच्या सभा नसत्या लावल्या तर जे आत्ताचे आमदार साहेब आहेत हे किती मताने पडले असते त्यांनासुद्धा कळालं असतं. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स या कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रवी शेफसोबत सूर्य मीडिया बीड.